नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कानगावकर कोचिंग अँड काउन्सिलिंग सेंटर च्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत. आज हा जो व्हिडिओ आपण तयार केलेला आहे, हा MST CET या एंट्रन्स एक्झामची माहिती देण्याकरिता आहे. MST CET एक्झाम ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कंडक्ट करते व त्याला कंडक्ट करणे व मॅनेज करण्याचं काम करतं स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सगळ्या एंट्रन्स एक्झामची ऑनलाईन अप्लिकेशन किंवा ऑनलाईन अर्ज या वेबसाईट वरून तयार केले जातात. ती किंवा विद्यार्थी या वेबसाईट वरून ते अर्ज भरू शकतात. या वेबसाईटमध्ये सीईटी सेलने यावेळेस चेंजेस केले. चेंजेस असे: विद्यार्थ्यांना स्वतःचा प्रोफाईल तयार करायचा आहे. प्रोफाईल तयार केल्यानंतर विद्यार्थी स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटमध्ये जे जे कोर्सेस दिल्या त्यामध्ये अप्लाय करू शकतो. आता वेबसाईटमध्ये चेंजेस असल्यामुळे विद्यार्थ्यांनी अतिशय काळजीपूर्वक फॉर्म भरावे. जर त्यांना काही अडचण जात असेल तर त्यांनी आमच्या काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट येऊन फॉर्म भरावे. स्वतःच भरून आपला फॉर्म व आपल्या करिअरशी खेळवाड पडू नये. तर ज्या एंट्रन्स बद्दल माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला गेलाय, त्या एंट्रन्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. MST CET 2024. MST CET 2024 या एंट्रन्सचे फॉर्म आजपासून म्हणजे 16 जानेवारी 2024 पासून सुरू झाले आहेत व त्याची अंतिम तारीख 1 मार्च 2024 आहे, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. या परीक्षेच्या डेट्स म्हणजे तारखा पण कन्फर्म झालेल्या आहेत. एक्झाम PCB, MST CET ची एक्झाम PCB म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायो या ग्रुपची एक्झाम 16 एप्रिल ते 23 एप्रिलच्या दरम्यान होणार व PCM ची एक्झाम 25, इथे करेक्शन करावं लागेल, PCB च्या ठिकाणी PCM ची एक्झाम ही 25 एप्रिल 2024 ते 30 एप्रिल 2024च्या दरम्यान. आता विद्यार्थ्याला प्रश्न पडला असेल, सर हे PCM आणि PCB म्हणजे नेमकं काय? तर जर तुम्ही PCM कोर्स निवडला तर स्क्रीनवर जे तुम्हाला दिसत आहे हे कोर्सेसला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकाल. म्हणजे PCM या कोर्स MST CET एक्झाम जर तुम्ही दिली तर तुम्हाला इंजिनिअरिंग, फार्मसी, ऍग्री, हॉर्टी, बीटेक ऍग्री, फूड टेक्नॉलॉजी या कोर्सेसमध्ये ऍडमिशन घेता येईल. जर तुम्ही ही परीक्षा PCB ग्रुपमध्ये दिली म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायो मध्ये दिली तर खाली दिलेले कोर्सेस जसं फार्मसी, ऍग्री, हॉर्टी, फॉरेस्ट्री, कम्युनिटी सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, फिशरी सायन्स या कोर्समध्ये ऍडमिशन घेतात. ज्या विद्यार्थ्याचा जनरल आहे म्हणजे दोन्ही ग्रुप आहे PCMB, ते दोन्ही ग्रुप देऊ शकतात, जेणेकरून त्यांना दोन्ही ग्रुपचे ऑप्शन्स अवेलेबल राहील. पण यात तुम्ही एक नोटीस करू शकता, PCM मध्ये मॅक्झिमम कोर्सेस PCB चे पण दिलेले आहेत. तर ही झाली कोर्सेसची माहिती. या बेसिसवर विद्यार्थी ठरवू शकतात की त्यांना MST CET ही परीक्षा कोणत्या ग्रुपमधून द्यायची. आता आपण एक्झाम आणि त्याला लागणारे डॉक्युमेंट्स याबद्दल माहिती बघू. जसे की मी तुम्हाला सांगितलंय, MST CET चे ऑनलाईन फॉर्म 16 जानेवारी म्हणजे आजपासून सुरू झालेले आहेत. त्याची लास्ट डेट 1 मार्च 2024 आहे. परीक्षेला लागण्याकरता डॉक्युमेंट्स जे आहेत ते म्हणजे तुमची 10वीची मार्कशीट ओरिजिनल किंवा झेरॉक्स, आधार कार्ड ओरिजिनल, कलर पासपोर्ट साइज रिसेंट फोटो, मोबाईल फोन, आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल म्हणजे OBC, SC, ST, VJ, NT तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट. एखादी विद्यार्थी 12वी पास असेल तर त्याची 12वीची मार्कशीट पण लागणार. आता या परीक्षेचा फी स्ट्रक्चर बद्दल आपण बोलू. जर तुम्ही कोणताही एकच ग्रुप देताय म्हणजे PCM किंवा PCB तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1000 रुपये लागेल, आणि जर तो आमच्या काउन्सिलिंगला फॉर्म फिल करायला येत आहे तर त्या फॉर्म फिल करण्याचे त्याला 150 रुपये लागेल. म्हणजे 1000 प्लस 150 हे टोटल झाले तुमचे 1150. दॅट मीन्स 1150 रुपीज. जर विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीचा असेल म्हणजे OBC, SC, NT, VJ या कॅटेगरीचा असेल तर त्याला 800 रुपये म्हणजे 800 प्लस 150 फॉर्म फिलिंग चार्जेस म्हणजे 950 लागेल. असं कोणत्याही एका ग्रुपची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला लागेल. पण जर विद्यार्थी दोन्ही ग्रुप देत आहे म्हणजे PCMB, PCB पण आणि PCM पण, तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 2000 रुपये लागतील प्लस फॉर्म भरण्याचे 150 म्हणजे टोटल 2150 रुपये.
आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1600 प्लस 150 म्हणजे 1750 रुपये हे फी स्ट्रक्चर आहे. आता जसे की तुम्ही डेट पाहता, डेट 16 मार्च ते 16 जानेवारी ते 1 मार्च या दरम्यान. याच दरम्यान विद्यार्थ्यांची 12वीची परीक्षा पण आहे. मग 12वीच्या परीक्षेचा जो कालावधी आहे, त्या कालावधीच्या आधीच विद्यार्थ्यांना हे फॉर्म कंप्लीट करायचे आहे, जेणेकरून त्यांच्या परीक्षेच्या वेळेस त्यांचा गोंधळ उडायला नको. समोर डेट वाढतील नाही वाढतील याबद्दल सध्या काहीच माहिती नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरायला कानगावकर कोचिंग अँड काउन्सिलिंग सेंटर मध्ये व्हिजिट करा. जर तुम्हाला जी दिली गेलेली माहिती आवडली असेल, समजली असेल आणि समोर तुम्हाला अशाच पद्धतीची माहिती एंट्रन्स एक्झाम व स्कॉलरशिप फॉर्म याबद्दल हवी असेल, तर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. धन्यवाद.